अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार। अर्थसंकल्पाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार तर दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत पार पडणार। यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा। करपात्र उत्पन्नाची मर्यादा आता 8 लाखांपर्यंत वाढवण्याची ही शक्यता। रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून महागला। रिक्षाचं किमान भाडं 26 रुपये तर टॅक्सीचं भाडं आता 31 रुपये असणार। सरपंच संतोष देशमुखांचे कुटुंबीय आता रविवारी नामदेव शास्त्रींची भेट घेणार। भगवानगडावर जाऊन देशमुख कुटुंबीय नामदेव शास्त्रींना भेटणार। शिवसेना पदाधिकारी अशोक धोडेंचं अपहरण करून हत्या। गुजरातच्या एका खाणीत कारच्या डिक्कीमध्ये आढळला मृतदेह। अवैध दारू तस्करीला अडचण ठरत असल्यामुळे हत्या झाल्याचाही संशय। मुंबईतील जे रुग्णालयामध्ये अशोक धोडेंच्या पार्थिवावर शवविच्छेदन। 3 ते 4 दिवसात हा अहवाल येणार। अपहरणाच्या तब्बल 11 दिवसांनंतर अशोक धोडेंचा मृतदेह सापडला। सोनिया गांधींकडून राष्ट्रपतींचा पुअर लेडी असा उल्लेख तर सत्ताधारी आक्रमक। राष्ट्रपती भवनाकडून सुद्धा प्रत्युत्तर। राष्ट्रपती भाषणाच्या वेळी थकल्या होत्या, त्याच गोष्टी परत बोलत होत्या तर संसद भवन परिसरामध्ये सोनिया गांधींचं वक्तव्य। सोन्याच्या दरात पुन्हा 1000 रुपयांची वाढ तर सोन्याचा दर आता जीएसटीसह 85,181 रुपये प्रतितोळा तर चांदी 1 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर। पुण्याची वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पालकमंत्री अजित पवार ऍक्शन मोडमध्ये। 100 दिवसांच्या कार्यक्रमात वाहतूक कोंडीचा समावेश करा। महापालिकेकडील सिग्नल यंत्रणा पोलीस आयुक्तालयाकडे हस्तांतरित करा, अजित पवारांच्या सूचना। राज्यभरात माघी गणेशोत्सवाचा उत्साह। गणेश मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा। मंदिरांनाही आकर्षक सजावट।